भेटले आहेत ते ह्या सगळ्या मुस्लिम बहुल एरियामध्ये भेटले आहेत। तसं पाहायला गेलं तर राजाराम पानखिले यांचा जो काही मुस्लिम मावळा आहे, अनेक वर्ष तो संपर्कात असल्याकारणाने, सोबत असल्याकारणाने त्यांचे आणि या समाजाचे मोठे ऋणानुबंध त्यांनी जपले आहेत। त्याचा ह्या निवडणुकीमध्ये नक्कीच नगराध्यक्षपदाचे उमेदवार रजनीकांता पानखिले यांना फायदा होईल असं एकंदरीत दिसतंय। आपल्यासोबत या राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब पानखिले आपल्यासोबत आहेत, त्यांच्याशी चर्चा करूया। काय सांगा भाऊ, तुम्ही या एरियामध्ये फिरले, काय या ठिकाणी प्रतिक्रिया, लोकांचे काय म्हणणं? निवडणुकीच्या या प्रचाराच्या रणधुमाळीमध्ये आता फक्त 3 दिवस बाकी आहेत आणि आम्ही साधारणतः आता दुपारपासून 3 वाजल्यापासून या ठिकाणी फिरतो आहे गावामध्ये। अतिशय चांगल्या प्रकारचं वातावरण आज या मंचर शहरामध्ये, हे मग 9 नंबर वार्ड असेल, 2 नंबर वार्ड असेल, 1 नंबर वार्ड असेल, 1 नंबर वार्डमध्ये जरी निवडणूक बिनविरोध झाली असेल नगरसेवकासाठी, परंतु त्यांना उत्साह वरच्या सीटांना नगराध्यक्षपदाचा हा देखील उत्साह त्या मतदारसंघांमध्ये मतदारांमध्ये दिसून येतो। आणि आज मंचरच्या या प्रचाराच्या रणधुमाळीमध्ये जवळपास आपण पाहिलं की दोन्ही उपमुख्यमंत्री, मग सकाळी अजितदादांची सभा झाली, आता त्याच्यानंतर एकनाथ शिंदेंची सभा झाली। दोन्ही उपमुख्यमंत्री ह्या निवडणुकीच्या रिंगणात उतरलेत, अक्षरशः विधानसभा सुद्धा यापुढे फिकी पडली। हो, काय समजत नाही, कारण इतकं मोठं म्हणजे रान तापवलं आहे त्यांनी की परवा दिवशी देखील या ठिकाणी दिलीप वळसे पाटलांची सभा झाली, शिवाजी आढळरावांची सभा झाली, आणि आज त्याच माध्यमातून हे दोन्ही उपमुख्यमंत्री या ठिकाणी येऊन जर अशा प्रकारची आश्वासनं, अशा प्रकारचं आश्वासित या मंचर शहरातल्या मतदारांना करीत असतील तर मला कळत नाही की ते एक घाबरलेत की काय, का मंचर शहराचं हे मतदान आपल्या बाजूने होतं आहे की नाही होतं आहे अशी त्यांना भीती वाटायला लागली की काय, अशा प्रकारचा प्रचार हा त्यांच्या सभेमधून आज आम्हाला तरी ऐकायला मिळतो आहे। एकंदरीत पाहता तुम्ही स्थानिक नेते आहात पक्षाचे, राजाभाऊ ही शिवसेनेचे स्थानिक नेते आहेत, या सगळ्या नेत्यांचा आणि अनेक वर्ष राजकारणामध्ये असलेल्या आणि त्यांच्या वैयक्तिक लोकांच्या संबंधाचा यामध्ये कुठंतरी तुम्हाला फायदा होतो का? महाविकासाकडील फायदा होणार आहे का, काय सांगा? आता जवळपास 35 वर्ष राजाभाऊ असेल, मी असेल, आम्ही सार्वजनिक या मंचर शहराच्या राजकारणामध्ये असेल, समाजकारणामध्ये असेल, आम्ही निश्चित प्रकारे लोकांची एक चांगल्या प्रकारची कामे या ठिकाणी केलेली आहेत। या मंचर शहराचा मी सरपंच असताना अनेक योजना या ठिकाणी राबवलेल्या आहेत। आज जी काय मंचरची तुम्हाला नगरपंचायतची इमारत दिसती, ही इमारत हे सर्व उमेदवार त्या ठिकाणी फोटो टाकतात, परंतु त्या उमेदवारांना हे माहिती नसेल की ती इमारत नक्की कुणाच्या काळात झालेली आहे। ती मी सरपंच असताना ती इमारत त्या ठिकाणी झालेली आहे आणि एक चांगल्या प्रकारची कामं, मग सुधारित नळ पाणी पुरवठा योजना असेल, आज आपण किती जरी म्हणतोय की डिंबा धरणावरून पाणी या ठिकाणी मंचर शहराला आणू आणि त्याच्यानंतर भविष्यामध्ये, परंतु राबवली गेलेली जी नळ पाणी पुरवठा योजना आहे या मंचरकरांनी हजार रुपये कनेक्शन वाईज दिलेले आहेत। शासनाकडे आपण ती 10% लोकवर्गणी भरून जवळपास 2,72,00,000 रुपयाची योजना आपण या मंचर शहरासाठी त्या कालखंडामध्ये राबवली आणि आजपर्यंत म्हणजे आत्ता ही नंतर 15 कोटीची आली, परंतु आजपर्यंत त्या योजनेने मंचरकरांना चांगल्या प्रकारचं पाणी पुरवठ्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे। नक्कीच आपण तसं पाहिलं तर जी काय आहे राजाभाऊ पानखिले आणि बाळासाहेब पानखिले यांनी त्यांच्या काळामध्ये केलेली कामं ही नक्की त्यांच्या आता कामं येतील। त्याचबरोबर महाविकास आघाडीचे हे 2 जे नेते आहेत, ज्यांचा 35 वर्ष असा राजकारणामधला प्रदीर्घ अनुभव, त्याचबरोबर या ठिकाणी असलेल्या स्थानिक लोकांशी संपर्क, जनसंपर्क हा एकंदरीतच रजनीकांता पानखिले यांच्या पथ्यावर पडू शकतो। अमोल जाधव, पुणे सुपरफास्ट, मंचर। या पुढे